हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे मंडे आणि सकाळचे वाजत आहेत 9. ठरल्याप्रमाणे मी लवकर सकाळी 8 वाजता उठली आहे आणि झोप पण मस्त झाली आहे. एकदम फ्रेश वाटते. पाऊस पण मस्त पडलाय, वातावरण एकदम छान आहे आणि सकाळची सुरुवात झाली आहे आपल्या गरम कोमट पाण्याने. ओके, सो 9चा माझं लॉग इन टाइम आहे. सो मी लॉग इन करून घेतलं आहे. अजून माझी सकाळची सगळी कामं बाकी आहेत, जसं एक्सरसाइज करायचंय प्लस फ्रेश व्हायचं, सगळी कामं बाकी आहेत. पण टाइम झालेला लॉग इनचा, सो लॉग इन करून बसले आहे. आता लॉग इन चालू ठेवते, थोडं काम करते आणि सगळं आवरून घेते. पहिला सकाळी उठल्या सर्वात पहिला बाबूचं आवरून घेतलंय. बाबू म्हणजे माझा भाऊ. त्याला आंघोळ वगैरे घालून फ्रेश होऊन बसून ठेवलंय आणि आता त्याला लागली आहे भूक, तर त्याला घेतले आहे दूध बिस्किट. हो, तुझ्यासाठी चाललंय. आता दूध बिस्किट तो खाणार, कारण हे पहिल्यापासून तो खातो, त्याचं हे खूप फेवरेट आहे. आता त्याला भूक लागली, मग त्याला भरवते म्हणजे तो जरा शांत होईल. पहिला हा आणते, भरवते. झाली गोलू आंघोळ तुझी? झाली का आंघोळ? नंगू नंगू हसतो नंगू बाबू. नंगू बाबू, नंगू बाबू. बाबू आता नाही दिसत. डन, आता नाही दिसत. डन, असं कर बोल, असं कर. डन, असं डन. एक्सरसाइज जस्ट झाली आहे. मस्त कॅलरीज बर्न झाल्यात आणि खूप फ्रेश वाटते. आता मी पटकन कामावरून घेते, प्लस फ्रेश व्हायचंय. अजून कामं आहेत, ऑफिसची पण कामं आहेत. तोपर्यंत तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, आपण परत भेटूच. ओके, सो नाश्ता करून मी बसले आहे आता कामाला आणि मी घेतली आहे ब्लॅक कॉफी, विच इज माय फेवरेट. ब्लॅक कॉफीशिवाय माझा दिवसच जात नाही आणि किती पण उशीर झाला तरी मी ब्लॅक कॉफी घेते. आणि त्यासोबतच काम पण चालू आहे. काम खूप आहे आणि मंडे खूप कंटाळा आला आहे. तर बघू कसं काम होतंय ते. मला तर खूप कंटाळा आलाय काम करायचं आणि सुरुवात केली आहे. लॉग इन केल्यापासून कामाला सुरुवात झालेली आहे. सगळ्यांचे कॉल वगैरे यायला लागलेले. आता पण कॉल चालू आहे. कॉल घेते आणि मग कंटिन्यू करू. हॅलो, काय करतेस तू इथे? काय करते? तुला विचारते तू इथं काय करतो? काम करतो, कपड्यांचं काम करतो. गप्प जाऊन खाली तिथं बसलाय कपड्यांच्या स्टँडच्या खाली आणि काय करतो काय माहिती. काय करतोस? से हाय. ओके, माझा आता ऑफिस आज संपलेला आहे आणि मी आता जस्ट लॉग ऑफ करून ठेवलं आहे. आणि आता विचार आहे शूटचा, पण मी अनिकेतची वाट बघते आणि मी आता घेत आहे कॉफी. इट्स मॅन्डेटरी. अनिकेत मला बोलला होता की 7 वाजता रेडी राहा, आपण 7:30 वाजेपर्यंत शूट स्टार्ट करू. पण ॲक्च्युली मी पण झोपलेली, मला थोडं उठायला पण उशीर झाला. पण साहेब अजून आले नाही आहेत. आता वाजले आहेत 7:45, पण साहेबांचा अजून काहीच पत्ता नाही आहे. मेसेज नाही आहे, ऑनलाईन नाही आहे, काहीच नाही आहे. आता कधी येतोय माहिती नाही. आणि आला की घाई करेल की आता जायचंय. आणि जर तो आला आणि घाई केली की मला जायचंय म्हणून, तर त्याला पूर्ण शूट होईपर्यंत मी अजिबात सोडणार नाहीये. राहत असतात बोंबलत. अशा प्रकारे 2-3 तास लेट करून अनिकेत आता घरी आला आहे. किती वाजलेत? मला काय बोलायचंच नाही. किती वाजता येणार होता? 7 वाजता. मला हा साहेब बोलतोय 7 वाजता रेडी राहा, 7:30ला सुरू करू. वाजले किती? 8:45. अरे ठीक आहे ना. नेहमीच आहे, नेहमीच दरवेळेस उशीर करतो. आणि आता शूट करायला स्टार्ट करतोय जस्ट आम्ही. आता माहिती नाही 9 वाजलेत,
9:15 वाजलेत. बोलायला माहिती नाही कधी स्टार्ट होणार आहे ते. 2 वाजणार. आणि पप्पाला पण घ्यायचंय आज रील मध्ये. त्याच्यामुळे खूप उशीर होणार आहे पण मजा येणार आहे. मध्ये शूट मध्ये ग्लिच झालेला आहे. अशा प्रकारे हे माणूस आंबा खात आहे. एवढा बेकार आमचा कॅमेरामॅन आंबा खातात आहे. म्हणून आम्ही थांबलो इथे आणि खूप भारी मॅच चालू आहे. ती मॅच पण बघतोय आम्ही, इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया. सो आणि आजची रील भारी झालेली आहे, मला लय आवडली. वी आर वॉचिंग मॅच अँड वी आर शूटिंग रील्स ॲट द सेम टाइम. रील शूट झालेली आहे आमची आणि खूप मस्त रील झालेली आहे. थोडासा आमचा दोघांचा सीन, अनिकेतचा आणि माझा सीन बाकी आहे. मम्मी पप्पांचं झालं आहे आणि उद्या नाही लवकरच तुम्हाला रील ती बघायला मिळेल आणि खूप मजा येणार आहे. मी तर खूप एक्सायटेड आहे रीलमध्ये साठी. त्या कशी एडिट होणार आहे, टाकून काय रिएक्शन येणार आहे, सगळं मला बघायचं. मस्त झाली आहे. अँड स्पेशली काकांचं रिएक्शन एक नंबर, माझ्यापेक्षा पण. वन टेक मध्ये वन टेक दिलाय. वन टेक विथ एक्सप्रेशन अँड एव्हरीथिंग. वन टेक दिलाय. आय एम शॉक की मस्त झालेली आहे. पप्पाने जास्त रील्स मध्ये मी कधी इन्क्लूड नाही केलंय पण आता इन्क्लूड करणार आहे पुढे पुढे. पण ते खूप छान ऍक्टिंग करतायत. शेवटी होईल. पप्पा कोणाचे रक्त एकच रक्त. गाईज आमचं शूट आत्ताच जस्ट झालं आहे आणि अनिकेत सुद्धा घरी गेला आहे. आमच्या 4 टोटल रील्स शूट झाल्या आहेत आणि रात्रीचे वाजले आहेत 11:30. अजून मी जेवली पण नाहीये. खरं तर रील्स शूट करताना तहान भूक सगळं विसरून आम्हाला शूट करावं लागतं आणि तेव्हा खरं तर आठवत पण नाही की भूक लागलीये, तहान लागलीये. पण रील्स जशा शूट होतात ना तशी लगेच भूक लागायला लागते आणि आता मला भूक लागली आहे पण अजून जेवायचं बाकी आहे. पण झाल्या आज खूप छान रील्स झाल्या. खूप मजा सुद्धा आली शूट करताना. आम्ही बराच टाइमपास पण केला त्याच्यामुळे आता इतका उशीर सुद्धा झाला आहे. आणि खरं तर काय माहिती, मला इथे एक गोष्ट बोलायला आवडेल की आम्ही इतकी मेहनत घेऊन रील्स वगैरे शूट करतो. तुम्ही कमेंट्स करतात, काय काय जण चांगले कमेंट्स करतात, काही लोक असे पण आहेत की वाईट कमेंट करतात. वाईट कमेंट म्हणजे तुम्हाला असं बोलताय की रील्स करता तुम्हाला दुसरे काही कामधंदे नाही आहेत का वगैरे. मला इथे एक गोष्ट बोलायला आवडेल की जर तुम्ही एखाद्याला मोटिवेट नाही करू शकत ना तर त्याला ॲटलिस्ट डिमोटिवेट करू नका. कारण कमेंट करताना जरा विचार करून कमेंट करा. तुमची एक चुकीची कमेंट त्या क्रिएटरला, मी काय किंवा माझ्यासारख्या बाकीच्या क्रिएटर्सना खूप डिमोटिवेट करू शकते. त्यामुळे कमेंट करायचे असतील तर चांगल्या करा, आम्हाला मोटिवेट करा, नाही तर कमेंट करू नका. त्यामुळे थोडा जरा विचार करून कमेंट वगैरे करत जा. काय करतोयस? कसलं काम करतोय? ऑफिसचं? मग स्कूलचं? ड्रॉइंग काय काढलीस तू? मुंडाकल. काय? बुलडोजर काढलाय? एवढा छोटा बुलडोजर आहे तुझा? मोठा आहे. बापरे केवढा मोठा आहे. मी बसून का त्याच्यात? हा इथं बघ एकदा. काय करतोयस तू? कशावर? गाडीवर? असं गाडीवर पेनाने कोण लिहितं? पेनाने कशावर लिहितात? मोबाईलला. तुला व्हिडिओ नाही करायची तुझी? पेन बुक आहे ना तर पेनने बुकवर लिहायचं, गाडीवर नाही. गाडीवर असं लिहितात बॅड बॉय सारखं. हा बघा बॅड बॉय. तू बॅड बॉय. मी बॉय नाहीये. मी बॉय नाही, मी गर्ल आहे आणि मी गुड गर्ल आहे. ओके गाईज, सो आपण इथेच व्लॉग एंड करूया. रात्रीचे वाजत आहेत 12:45. 12:45 वाजत आहे आणि एवढी रात्र झाली आहे तरी अजून गोलू अभ्यास करतोय. गुड बॉय ना. आता अभ्यास करून झोपायचं ना. ओके गाईज बोलली ना मी. ओके बोल. ओके गाईज बाय. माझे तुझे कपडे ते बोल. ओके गाईज बाय. गुड नाईट. गुड नाईट. Okay guys, bye and see you in the next vlog.